नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, मी माझ्या मैत्रिणीकडे आलेली आहे आणि माझी मैत्रीण बऱ्याच दिवसापासून बोलत होती. तर मग आमचं फोनवर बोलणं होत होतं, पण माझं काही येणं जमत नव्हतं. तर आज मी तिच्या घरी आलेली आहे आणि मला म्हणजे तिला पण खूप आनंद झाला आणि मला पण खूप आनंद झाला. आम्ही जवळजवळच राहत होतो, तिकडे राहत होतो. तर आणि मस्त आमच्या बसून म्हणजे दिवसभर असं कामं वगैरे आवरलं की 2-3 तास बसून गप्पा गोष्टी करत होतो. खूप छान असं वाटत होतं. तर तिने आता नवीन घर घेतलेलं होतं, तर घर पाहायला बोलवलेलं होतं. तर बघा, तिने मस्त असं फर्निचर वगैरे केलं, सोफा आणि ते भारी करून घेतलेलं होतं तिने. तर ती म्हणे बऱ्याच दिवसापासून ये. तर मी तिच्याकडे गेलेली होती. तर तिने फर्निचर केलेलं होतं. तर बघा, हा वरती जाण्याचा जिना होता. वरती पण डबल घर आहे. परत इथे टॉयलेट बाथरूम आहे. टॉयलेट बाथरूम आणि इथे मस्त बेसिनची पण सोय, छान अशी सोय होती. आणि हे टॉयलेट बाथरूम पण होतं. आणि ते मस्त बॉक्स वगैरे सामान वगैरे ठेवण्यासाठी करून घेतलेलं होतं. त्यांनी इकडे आल्यावरच केली ती सोय सगळी. आणि बघा, इकडे पण त्यांनी मस्त भांडे वगैरे ठेवण्यासाठी बॉक्स म्हणजे फर्निचर करून घेतलेलं होतं. परत टॉरल्या वगैरे केल्या तिने. सगळी इथं आल्यावर नवीन सोय केली तिने घराची. आणि मस्त मोठंच किचन होतं. खूप छान असं वाटत होतं किचन पण. नंतर तिने हे मोठं देवघर करून घेतलं इथं आल्यावरच. मस्त छान जसं देवघर करून घेतलं तिने. आणि तिने तिच्या मुलीने आता मानभाऊ पण तर स्वीकारलेला आहे ना. तर मस्त श्री चक्रधर स्वामीचं मस्त तिने मागे असं हे लायटिंगमध्ये नाव घेतलेलं होतं. आणि खूप छान असे बघा मानभाऊपंथी देव आहेत. श्रीकृष्णाची मूर्ती होती ना. असेच देव असता. माझ्या आत्यासुद्धा मानभाऊपंथी होती. आत्याची नात येते, माझी मैत्रीण पण आहे. आणि माझी आत्याची नात पण होती, ती तारखेड्याला शिकत होती ती पण. तर आम्ही दोघी लहानपणापासून मस्त गप्पा गोष्टी मैत्रिणीच असल्यामुळे खूप छान असं आमचं मन जुळलेली होती. तिथं जवळजवळ राहत होतो ना, पण आता काही नाही, फोनवरच बोलणं चालणं होतं. मुलांचे क्लास, शाळा, त्याच्यामुळे काही येणं जाणं होत नाही. तर त्यामुळे बघा तिच्या घरी आलेली होती. मागे पण बघा धुणं भांड्याची एवढी भारी सोय होती ना, मस्त सोय होती, मोठी जागा होती. तर मला खूप आवडली मागे धुणं भांड्याची जागा. कपडे वगैरे टाकण्यासाठी सुद्धा खूप छान अशी जागा होती. आणि किचन पण चांगलंच मोठं होतं. आणि बेसिनची सोय सगळंच म्हणजे घराची म्हणजे प्लॅन छान होता. तर बघा, मस्त वाटतोय ना हॉल पण. खूप छान असं तिने परत नंतर सजावट केली. परत इथे एंट्रीला मस्त इथं हे बघा ग्रीन नेट लावून घेतलेलं आहे. तर ते पण खूप छान. तिथं फ्रेम बनवायची बाकी होती, राधाकृष्णाचे फ्रेम लावणार आहे. तर ते लावायचे बाकी आहे अजून. तर मस्त वाटेल ना समोरच, एंट्री करतानाच समोरच भारी वाटत होतं. मला ते खूप आवडलं. आणि बघा, पेंटिंगसुद्धा खूप छान करून घेतलेली होती तिच्या घरात. तर मस्त त्या पेंटर लोकांनी ना खूप छान पेंटिंग केलेली होती. फर्निचर खूप छान केलेलं होतं. आणि बघा, ह्यावरती जाण्याचा जिना होता. जिन्याला पण इथं बघा एवढी छान अशी पेंट करून घेतलेली होती ना, मस्त पेंटिंग काढून घेतलेली होती तिने. अजून परत डेकोरेशनसाठी असे मस्त फ्लावर पॉट घेतलेले होते. तर दोघी साईडला तिने असे ठेवून दिलेले होते. तर इकडे पण 3 घेतलेले होते आणि इकडे पण मस्त 2 घेतलेले होते. खूप छान वाटत होते ते पण जिन्यावरती ठेवलेले. आणि नंतर ती म्हणे वरती चल म्हणे. तर वरती बघा, हा टेरेसवरती जाण्याचा जिना होता. परत टेरेसवरती जाण्यासाठी पण इथं वरती जिना बनवून घेतलेला होता. आणि इथंही ना बघा, मागे मुली बसलेल्या होत्या. मुली गप्पा गोष्टी मारत होत्या. आणि तिथं आल्यावर ना थंडगार वाटत होतं. तर त्या मुलींनी AC लावलेलं होतं. तर खूप छान असं थंडगार वाटत होतं त्या रूममध्ये. रूमला बंद करून बसलेल्या होत्या. आणि मी ब्लॉग बनवत होती ना, तर त्या माझ्याकडे बघून हसत होत्या. तर त्यांनाही ना मावशी ब्लॉग बनवते असं त्या लाजत होत्या. आणि माझ्या ताऊच्या बरोबरच्याच होत्या त्या. लहानपणापासून त्या मस्त सोबत राहायच्या, गप्पा गोष्टी खेळणं कुदणं सोबतच होतं. पण त्या पण आता थोड्या लांब आल्या. आणि बघा, पुढे पण खूप छान असं पोर्च करून घेतलेलं आता कपडे वगैरे टाकण्यासाठी सोय मस्त. तर ती पण बसली आणि मी पण बसली मुलींजवळ आणि मी गप्पा मारत होतो. तर मुलींना थोडं गप्पा गोष्टी मारल्यानं खूप छान वाटत होतं. परत मग बघा, मी तुम्हाला मागचा बेडरूम दाखवते तिचा. इथे पण खूप छान अशी सोय करून घेतली. म्हणजे वरती त्यांनी डायरेक्ट रेडीमेड घेतलेलं आहे ना, तर खूप छान होतं, बिल्डरकडनं घेतलेलं आहे. तर तिने बघा, मोठं घर असलं तर कुठेही बी काही बी वस्तू ठेवता येते. तर कांदे टाकून घेतलेले होते. तर असं असतं मोठ्या घराचं, छोट्या घरात खूप ॲडजस्ट करावं लागतं. परत हे जुनं कपाट ठेवलेलं होतं इथे. ज्या घरात ती पहिले राहत होती ना, तिथलं कपाट होतं ते तिने तिथं ठेवलं. आणि नंतर कपडे शिवायचं मशीन, ती पण ब्लाऊज वगैरे शिवत होती. तर आता काही एवढं करत नाही ती मशीन काम, पण ती पण मस्त छान असे ब्लाऊज शिवत होती. परत हे त्या घरातलं जुनंच कपाट होतं. काही ते टेबल होता तो त्या घरातला जुना.
आणि तिने सगळ्या त्या जुन्या वस्तू त्या तिकडच्या इथं ठेवून दिल्या. त्या पण एवढ्या काही जुन्या नव्हत्या, पण खूप छान होत्या. पण तिने मस्त इथं बेडरूममध्ये ते पण खूप छान असं सजवलेलं होतं. आणि इथं तो कॉर्नर ठेवून दिलेला होता. बेड घेतलेला होता छोटा, तर बसण्या उठण्यासाठी पण छान होता तो. तो त्या इथं बेडरूममध्ये ठेवून दिलेला होता. मस्त माळ्यावरती भांडे लावून दिलेली होती घासून घुसून. आता दिवाळीच झालेली होती तर. आणि इथं तिने चक्की ठेवलेली होती. चक्कीची पण वरती सोय आहे मस्त. इथेच दळण वगैरे दळलं की घाण बाहेर चालली जाते. आणि मागे बघा, मागे पण खूप छान जागा होती. छोट्या मोठ्या किरकोळ वस्तू जुन्या असल्या की त्या अडगळला ठेवायला खूप छान अशी मस्त जागा होती इथे पण. आणि बघा मागून दाखवते मी तुम्हाला तिची धुणे भांड्याची सोय. बघा इथून वरून एवढं भारी वाटत होतं ना, मस्त. दोनदारी घर असल्यामुळे वरती खूप छान हवा येत होती आणि खाली पण तशीच हवा येत होती, पण वरती पण भारी वाटत होतं. आणि घराला सोय खूप छान केलेली होती. आणि इथं आहे ना, ते आपलं स्टोर रूम असतो ना, तो स्टोर रूमसुद्धा करून घेतलेला होता. ती मला इथं वरती जाण्याचे स्टेअरेजचा जिना दाखवत होती. तो पण छान होता. म्हणजे इथून गेले की परत अजून वरती चढायचं. वरती पण अजून परत दरवाजा होता. नंतर बघा स्टोर रूममध्ये आपल्या छोट्या किरकोळ जे आपलं 12 महिन्याचं सामान असतो ना, आपलं गहू तांदूळ वगैरे भरायचा, ते पोतड्या किंवा ते धान्य ते भरण्यासाठी तर कोठ्या घेतलेल्या असताना ते ठेवलेल्या होत्या तिने. लोणचं भरणी, सुपडं, ते जे आपलं गाळण्या चाळण्या, पिशव्या जे असतं ना, पोतड्या वगैरे सगळं इथं मस्त तिने ठेवून दिलं. आणि दरवाजा लावला ना तर काहीच दिसत नव्हतं. खूप छान. मला तर एवढं आवडलं ना ते स्टोर रूम, तर खूप छान वाटत होता. म्हणजे आपला सामान असतो ना, बंगळी ठेवलेली होती तिने, अजून बंगळी लावायची बाकी म्हणे. आणि सगळ्या अशा वस्तू त्याच्यामध्ये ठेवून दिलेल्या होत्या, तर कोणाला दिसत नाही मला. त्यामुळे ते मला खूप आवडलं होतं स्टोर रूम. तर भारी वाटत होतं. म्हणजे आपण ज्या वस्तू असताना विनाकामाच्या त्या ठेवल्यात ना, भारी वाटत होतं तिथे. नंतर मग आम्ही बसलो अजून परत. गप्पा गोष्टी खूप चालू होत्या आमच्या. तर तिला पण खूप आनंद झाला. तर ती म्हणे बऱ्याच दिवसांनी आली. जास्त दिवसांनी म्हणजे माझं पण जाणंच झालं नाही, जास्त दिवस होऊन गेले होते. आणि तिला पण सांगून आली, मग आता एका अर्ध्या दिवशी म्हटलं तू. तर मुलीनं मला कपडे दाखवत होत्या, त्यांची दिवाळीची शॉपिंग. मुलींचं कसं असतं ना, खूप कपडे घेतले तरी कमीच असतात. तर मावशी ते सुरतला जाऊन आलेले होते, त्यांचे काका राहताना सुरतला, तिकडे जाऊन आले. तिथले कपडे दाखवत होते, आपले इकडचे कपडे दाखवत होते. आणि कुठले कपडे चांगले राहतात असे सांगत होत्या त्या. मग आमचं पण बोलणं झालं. माझ्या ताऊला पण एवढे घेतले, ते तिने पण सांगितलं बघा मी पण हे घेतलं ते घेतलं. मुलींचं कसं असतं, त्यांना पण खूप आनंद झाला. ताऊशी आमच्याशी गप्पा मारत आमचे 3-4 तास कुठे गेले ना आम्हाला कळालंच नाही. तर मी म्हटलं चला माणसांबरोबर गेलं ना थोडंच जाणं बसणं बोलणं होतं. तर मी नाही, ताऊला घेऊनच लवकर लवकर आवरलं आणि गेली. तर तिने उपवासच होता त्या दिवशी, खूप आग्रह करत होती फराळसाठी, पण म्हटलं नको, आम्ही सगळं फराळ वगैरे करून आलेलो आहे. तर तिने मला नंतर हे दाखवलं. लाल तारा नाव आहे ना म्हणे या भडगावचं, तिथे खूप छान कपडे असतात, त्यांनी तिथून आणलेले होते. आणि मग मी घरी आली, तर ती मला चहा पाणी वगैरे सगळं झाल्यानंतर मी घरी आली आणि बसणं बोलणं झालं आमचं. तर खूप छान वाटत होतं मनाला. बऱ्याच दिवसापासून मनाच्या गोष्टी बोलणं चालणं झालं, तर भारी वाटत होतं. तिला म्हटलं मग घरी तू पण. मग घरी आल्यावर मी ना दादून त्यांना आता चहा वगैरे करते. आणि कसं असतं ना, आपल्या जवळची मैत्रीण भेटली तर कसं